सामन्याचं धावतं समालोचन ज्यांनी आपल्या मधुर वाणीतून पोहोचवलं ते आमचे मित्र आयुष मयेकर यांचा आज वाढदिवस आहे. आयोजन समितीच्या वतीने मंचावर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ही प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आमचे सर्व आयोजक आयुषजी, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो ही आई नवलाई पाहुण्याच्या चरणी प्रार्थना. तर मॅचला सुरुवात झाली. आजच्या रात्रीमधली 6वी मॅच, जिथे दोन टीम एकमेकाच्या विरोधामध्ये उतरलेत. पहिल्या डावाचा खेळ, बंटी आणि प्रफुल्ल ऑन साइडला पुल केलाय, बॉल जाईल लॉंग ऑनला, फिल्डर आहे डीप मध्ये. यावेळेला एकच धाव मिळते. फरिया 11 गोवळकोट चिपळूण विरुद्ध आराध्य नेवरे या दोन टीमच्या दरम्यान आजच्या रात्रीमधला 6वा सामना सुरू झालाय. पहिल्याच बॉलवर सिंगल घेत असताना खातं उघडलंय बंटीने. आता स्ट्राईक एंडला प्रफुल्ल. यानंतर या मॅचमधून शेवटच्या मॅचसाठी कोणता संघ पात्र ठरेल, तो युवा देवरुखच्या विरोधात खेळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली, कॅच. वाह, अद्भुत कॅच. पहिला धक्का, प्रफुल्ल बॅक टू डग आउट. पहिला धक्का बसलाय 1 या धावसंख्येवर. प्रफुल्लला खातं उघडता आलेलं नाहीये. खूप चांगला झेल तिथे टिपलाय फिल्डिंग करत असताना. मोईनने हा झेल टिपला. रिअल टाइम रिप्ले, आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेनचा बॉल, ओर दी कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला फटका हवेत होता. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि काय झेल टिपलाय. मागे जात असताना बॉडी बॅलन्स शेवटपर्यंत स्टेबल ठेवला आणि हा सुरेख झेल. 1 या धावसंख्येवर पहिला धक्का. बंटीची जबाबदारी आता वाढली आहे. त्याच्या जोडीला मैदानाच्या आत न्यू बॅटरीन साई. आराध्य नेवरे विरुद्ध फरिया 11 गोवळकोट आणि रोमानियन टीम. मागच्या मॅचमध्ये 29 धावांचा पाठलाग केला, तिथून या सामन्यामध्ये दाखल झालीत. दुसऱ्या फेरीचा सामना मात्र आराध्य 11ला पहिल्या डावात एक चांगला धावफलक उभारावा लागेल. होईल, साई आला आणि साई गेला. अजून एक विकेट. पूर्ण केली जाईल का गोलंदाज जुनेद कडून. जुनेदी सानी पहिल्या बॉलवर सिंगल आल्यानंतर 2 विकेट आल्यात. आता स्ट्राईक एंडला असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आराध्य नेवरी टीमसाठी धावा गरजेच्या आहेत. डाव थोडासा बॅकफुटवर गेलाय, कोलमडलाय, तिथून सावरायचं आणि त्यासाठी मैदानात बंटीच्या बरोबरीने स्वप्नील. परंतु ऑन हॅट्रिक आहे इकडे बॉलर जुनेदी सानी. फॉलो थ्रू खूप चांगला या बॉलरचा. फुल लेनचा बॉल यावेळेला देखील, आणि ते पंचांना प्रश्न विचारलाय, हाऊस दॅट स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील केलाय. परंतु त्यानंतर चर्चा रंगील. 2 अंपायर चर्चा करतील, चर्चेअंती तो निर्णय येईल. कालच्या रात्रीमध्ये निखिल सारंगने तो कारनामा केला. 3 विकेट लगातारच्या 3 चेंडूंवर त्याने प्राप्त केल्या होत्या. 4 विकेट आल्या होत्या लगातार त्या ओव्हरमध्ये. आणि आता तो निर्णय 3ऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये पाठवला गेलाय. ऑनफिल्ड ऑफिशियल्सने पाठवलाय हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी. 3रे पंच पडताळणी करतील, शहानिशा करतील, तो निर्णय येईल.
ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल आपल्याला. परंतु त्यानंतर तिसरे पंच पडताळणी करतील, शहानिशा करतील. त्यानंतर तो निर्णय येईल की नेमकं काय घडलंय या बॉलवर. दोन पायांच्या मधून तो बॉल निघून गेलाय. पूर्व स्टंपला लागलाय का हे पाहिल्यानंतर आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. फलंदाज सुरक्षित आहे आणि त्यामुळे विकेट इथे नसेल. एखाद्या सुईमधून अलगद धागा काढावा तसा दोन पायांच्या मधून निघून गेला बॉल. स्टंपला फुंकर मारली. लेग बायचा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. एक या धावसंख्येवर दोन धक्के लागले. शॉट ऑफ गुडलेन. पिकअप शॉट आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलाय आणि सरळ पाठवले डीप मिड विकेट सीमा पार. आलाय हा षटकार. 6 धावा. अरे हो दादा, चेक करते हो. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 धावा धाव फलकावर. आराध्य नेवरे 2 विकेट गेल्यात. पहिल्या ओव्हरनंतर 11 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद 11. पहिल्या षटकानंतर 11 धावा. 2 गडी बाद 11. सुरुवात संमिश्र राहिले. 11 धावा आल्यात पण 2 विकेट गेल्यात. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर साकिब दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करील. हलक्या हाताने बॅकलिपला खाली आणलंय. कव्हर्स मध्ये ढकललाय बॉल. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल पण ती दुसरी धाव यावेळेला मिळणार नाही आणि त्याचं कारण आहे थ्रो चांगला केला गेला. एका धावेच्या मदतीने 12 वर पोहोचलाय धावफलक. टेनिसक्रिकेट.in वर ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील अनुभवू शकता. नवीन असाल तर टेनिसक्रिकेट.in ला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला हिट करा आणि अनेक दर्जेदार स्पर्धांचा आनंद घ्या. शॉट ऑफ लेंथ. आखू टप्प्याचा बॉल आपटबार टाकण्याचा प्रयत्न. हाय हॅलो केलं बॉलने. लवकर कमिट झाला स्वप्नील. त्यामुळे ते कोणतंही कनेक्शन नाही आहे. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. साकिब ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल झाला. आतापर्यंत 2 चेंडू टाकले. 1 धाव खर्च केली आणि त्यानंतर बंटीने कानमंत्र दिलाय. तो कानमंत्र नेमका काय असेल हे देखील पाहण्याजोगी राहील. साकिब तयार. पुढचा चेंडू पुन्हा ओढली विकेटने. स्ट्राईक एंडला आहे स्वप्नील. उडवलाय. उडन खटोला. स्टँड हँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंड. आपला फटका. 440 होलचा झटका. बॉल सीमा पार. षटकार.
क्लास दाखवलाय. मागच्या बॉलच्या नंतर तो कानमंत्र बंटीने दिला होता, कदाचित कानात सांगितलं असेल केरीस का सुनेगा गाना, आणि त्यानंतर आक्रमण केलं. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड बॉल पाठवून दिला सीमा पार. तिथे षटकार मिळाला. धावा वाढल्यात, 18 वर पोहोचलाय. धावफलक 2 गडी बाद. साकिब तयार, कमबॅक करेल का, आणि त्याने कमबॅक केले. लवकर कमेंट झाला, बॅट लवकर फिरवली, बॉल थोडासा उशिराने आलाय. प्ले अँड मिस. आडव्या बॅटने पुन्हा आडव्या हाताने घ्यायचा प्रयत्न केला स्वप्नीलने. पुढे साकिब देखील तेवढाच तत्पर गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे जर आपल्याला षटकार आलाय तर आपल्याला बदल करावा लागेल. व्हेरिएशन केलं, टप्पा थोडासा मागे ठेवला, गती वाढवली, पण बॅट लवकर फिरवली, त्यामुळे कोणतंच कनेक्शन नव्हतं. 18ला 2 ही परिस्थिती. 1.4 नंतर 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. साकिब तयार. अजून एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटला हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न. कमरेवर हात घेतला, विचार करतोय ये मैंने क्या की आपण तू झेल सोडून चालणार नाही. गोवळकूट चिपळून ते रत्नागिरी मिऱ्या एवढं अंतर कापून तुम्ही आलात. आशु सावंत यांच्याकडून पारितोषिक लागले. बंटीने जर 3 षटकार एकाच ओव्हरमध्ये ठोकले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आशु सावंत यांच्याकडून दिलं जाईल. धन्यवाद. धावा झालेत 20. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्राईक एंडला आहे स्वप्नील. 7 मध्ये 14 वर खेळतोय. अजून एक वेळेला अखूट टप्प्याचा बॉल लवकर कमिट होतोय. सातत्याने या वेळेला परतावं लागेल. खराब कॉल. नाव घेण्यासाठी थोडीशी घाई केली, अति घाई संकटात नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2च्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 20. 2 गडी बाद. आणि आता तिसरा धक्का बसलाय. 20ला 3. धाबा. 3 गडी बाद. स्वप्नील बाद झाला. स्वप्नीलची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता सुरेश चव्हाण. एकाच ओव्हरमध्ये जर 3 षटकार मारले तर पारितोषिक तब्बल 1000. उपेश चव्हाण आणि त्याचबरोबर आशु सावंत या दोन्ही आमच्या सहकार्यांकडून प्रत्येक 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. एका षटकामध्ये जर 3 षटकार मारले गेले तर त्यासाठी हे पारितोषिक. बंटी 2 वर खेळतोय. बंटीने थोडासा वेळ घेतलाय. तो जबाबदारीने खेळतोय कारण त्याला माहिती ही मॅच महत्वाची आहे. जुनेद आलाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा 2 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये प्रभावी गोलंदाजी. पहिलाच बॉल फुल लेनचा. बॅटची कड घेतली. फ्लाय स्लिपला फिल्डर आहे. शॉर्ट स्टॉप मध्ये फिल्डर खरं तर लावला. फिरवली आहे. प्ले अँड मिस. खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. चांगला फिरवलाय. स्लोबर कटर. बोटांची जादू बघायला मिळाली. डोळ्यांची जादू बघायला मिळाली. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. दुसरा बॉल जुनेद इसानी प्रभावी ठरतोय. भीट केले सुरेश चव्हाणला. धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर आहे. ऍक्शन रिप्ले रिअल टाइम रिप्ले मध्ये बघायला मिळालं. प्ले अँड मिस. 21ला 3. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू. परंतु सुरेश चव्हाण कमबॅक करेल, प्रत्युत्तर देईल का मागच्या बॉलचं जो डॉट बॉल त्याच्या विरोधामध्ये टाकला गेला. आता फ्लाय स्लिप लावला गेलाय. अजून एक वेळेला फुल लेनचाच बॉल. आतली कट, चायनीज कट किंवा लेमन कट ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण संबोधतो. शॉर्ट स्टॉप मध्ये बॉल थांबवला गेला. अजून एक सिंगल टीमच्यासाठी खात्यामध्ये जोडली जाईल. सूरजचं खातं दुसऱ्या बॉलवर उघडलं. 22 धावा धाव फलकावर 3 गडी बाद. सद्य स्थितीमध्ये जुनेद इसानी प्रभावी ठरतोय. 9 चेंडू त्यांनी टाकलेत. 9 धावा खर्च केल्या. 2 विकेट खात्यामध्ये. अजून 3 चेंडू त्याला टाकायचेत. परंतु त्यासाठी स्ट्राईक एंडला समोर असेल आता बंटी. उदी विकेटने बंटीसाठी नेक्स्ट बॉल. फुलेलींचाच होता. कव्हर्स मध्ये काढलाय बॉल. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव मिळाली. थ्रो केला जाईल. थोडासा लेट झालाय. थेट 2 धावा पूर्ण केल्याने आता तिसरी घ्यायची आहे. परंतु बॅकअप दिलाय. आयुष्याच्या प्रवासामध्ये बॅकअप नसेल तर बॅकअप करावा लागतो. तो बॅकअप इथे मिळाला त्यामुळे 2च धावा मिळते. तिसऱ्या धाबीचा प्रयत्न.
परंतु 2 वर संतुष्ट व्हावं लागतंय आणि त्याचं कारण बॅकअप दिला गेला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 24. 3 गडी बाद, 2 चेंडू तिसऱ्या षटकातले शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला पुन्हा बंटी जुने दिसानीच्या समोर. हलक्या हाताने कट करायचा होता, अनप्रिडिक्ट समजलाच नाही, आतमध्ये आला. त्यानंतर एक धाव मिळाली. यष्टीरक्षकाला बीट केले विकेटच्या मागे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये शोएबच्या हातातून बॉल निसटला, तिथे एक धाव मिळाली. एका धावीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 25. 3 गडी बाद. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. 25ला 3. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला सूरज. फुलेलींचा बॉल पुढे सरसावला. या ओव्हरमध्ये धावा रोखल्या. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, 2 विकेट घेतल्या. 12 चेंडू टाकत असताना फक्त 12 धावा. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग, काबिले तारीफ जुने दिसानी. त्याने आपल्या गोलंदाजीची निशाणी सोडली, छाप पाडली. त्यानंतर आपला स्पेल पूर्ण केला. 3 नंतर आहेत 25. 3 गडी बाद. येणाऱ्या 2 षटकांचा काही शिल्लक आहे आणि आता येणारे 12 चेंडू तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचे असतील. तिथे तुम्हाला गिअर शिफ्ट करायचं आणि आता गोलंदाजीसाठी सबसे तुफानी क्षमता आहे. चांगले वळवतो चेंडू एकाच ॲक्शनमध्ये. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला तो देखील चेंडू चांगले वळवू शकतो, परंतु त्याच्या समोर आहे बंटी. भंडारी प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू चांगला खेळा, परंतु ती स्पर्धा वेगळी होती. ही स्पर्धा वेगळी आहे, ते मैदान वेगळं होतं, हे मैदान वेगळं आहे. 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. अशा वेळेला षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि थोडीशी घाई करा, वेळेचं बंधन आहे. पहिलाच बॉल फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह, बॉल चालले लॉंग ऑनला. तिथे फिल्डरने चूक केली आहे. संकटांना तोंड द्यावं लागतं, इथे मात्र ते तोंड देत असताना अडथळा आला. सरळ बॉल केलाय लॉंग ऑन सीमा पार आणि मिळतोय चौकार. जुनेद मेमन. लो फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला होता. जुनेद मेमनला टाटा बाय बाय केलं बॉलने. रात्री जेवण केलंय का हा प्रश्न विचारला असेल आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावा खात्यामध्ये. 29ला 3. पहिल्याच बॉलवर बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलाय चौकार. दुसरा बॉल हनीफचा बंटीसाठी. कमी गतीने टाकलाय, स्लोवर कटर होता, त्याला कव्हर्समध्ये खेळलाय. जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा पार आणि आता लगातार दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. आता इंजिन गरम झालंय बंटीचं आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. स्लोवर कटर टाकला, जागा बनवली होती. त्यानंतर स्वीपर कव्हरमध्ये खेळायचा होता. कव्हर्सला क्षेत्ररक्षक होता, त्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल जमिनीला गुदगुल्या करत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. तिथे मिळालाय चौकार. 2 बॅक टू बॅक चौकारांबरोबर धावसंख्येचा वेग वाढलाय. 33ला 3. पुढचा चेंडू पुन्हा ओव्हर दी विकेटनेच नाही, यावेळेला राऊंड विकेटने आलाय. सूरज चव्हाणने अति घाई केली होती, परंतु या बिला ते खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन हनीफ रुमानीने दाखवलं. हा खेळाडू मोठा आहे, सातत्याने अनेक खुल्या गटातल्या स्पर्धांमध्ये आपण बघतो. अजून 2 चौकार या ओव्हरमध्ये आले. रुपेश चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रयत्न केलाय, बॅकफुटला जात असताना समोर लॉट केला होता. मिड ऑन जातोय बॉलच्या मागे, तोपर्यंत 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. जुनेदचं क्षेत्ररक्षण आज अडखळते आणि कदाचित जुनेद कुठल्या वेगळ्या विचारात आहे की काय असंच बघायला मिळतंय. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर आहेत 35. अजूनही 3 चेंडूंचा केस शिल्लक आहे. अजून 2 चौकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक उपेश चव्हाण यांच्याकडून मिळेल. जागा बनवली, हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक असंच वाटतंय, कारण बॉल पोचलाय सीमा पार आणि यावेळेला हा चौकार आहे. चौकार आहे, 4 मिळतील. हे संपय सिग्नल 4 धावांचा येतोय. अजून एक चौकार आला तर उपेश चव्हाण यांच्याकडून ते पारितोषिक लाभलं गेलंय. मंचावर वैभव पावसकर यांना आपण बघतोय. वेलकम वैभवजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व, जिथे क्रिकेट तिथे वैभव पावसकर नेहमीच बघायला मिळतात. आपलं स्वागत. पुन्हा कव्हर्स मध्ये खेळाय, क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला बॉल थांबवलाय. 1 धाव तर मिळाली. योग्य वेळेला तो अंदाज घेतला. वाईड डिश लॉंग ऑफ डीपेक्सचा कव्हरच्या अगदी मध्ये मोईनने हा बॉल चांगल्या पद्धतीने थांबवला. फिल्डिंग चांगली झाली. 1 धाव मिळाली. 3.5 नंतर 40. जिथे धावांचा दुष्काळ होता तिथे सुकाळ आलाय. त्याचं कारण अनिपच्या या षटकामध्ये 3 चौकार आले.
आणि तिथून या षटकात आतापर्यंत 5 मध्ये 15 धावा त्यांनी खर्च केल्या. एक्सपेन्सिव्ह राहिलाय. अजून एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातला. चला स्पीडअप करा हरिअप गाईज. शेवटचा चेंडू 4थ्या षटकामध्ये. 40ला 3. आराध्य नेवरे उडवले हवेत. फटका फसलाय. एलिव्हेशन बॉलला चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक नाही करणार चूक. झेल घेतलाय चूक. मोईनने झेल टिपलाय. सूरजचा खेळ संपलाय. 4था धक्का. 40ला 4 षटकानंतर 4 गडी बाद. चार षटकानंतर 40 धावा. 10ची सरासरी. ही सरासरी चांगली आहे, पण अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी जुनेद मेमन स्वतःच्या खांद्यावर घेतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फार छाप पाडू शकलेला नव्हता, परंतु गोलंदाज म्हणून त्यांनी शेवटच्या षटकामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा इथे निर्धार केलाय. पहिलाच बॉल लो फुल टॉस. मिडॉनला फिल्डर डायरेक्ट घेईल छेल. फ्री होम डिलिव्हरी. आणि आता बंटी देखील माघारी परतलाय. 11 बॉलमध्ये 21 धावा बंटीने काढले. एक चांगला कॅमिओ. फलंदाज बाद. की जुनेदाला आणि जशी मी चर्चा केली होती, उल्लेख केला होता की फिल्डिंगमध्ये थोडासा स्ट्रगल करताना बघायला मिळाला, मात्र बॉलिंगमध्ये पहिल्याच बॉलवर नशीब आजमावलं आणि तिथे विकेट मिळाली. नाव फुल कव्हर 40 आहेत. 5 गडी बाद. निम्मा संघ सध्या डगआउटमध्ये. मंदार स्ट्राईक एंडला. त्याच्याबरोबरने 36. दोघांनी एकही चेंडू फेस केलेला नाहीये. शेवटच्या षटकाची कहाणी इथे उलटफीर बघायला मिळेल का? जुनेद ओढ विकेटने. नेक्स्ट बॉल. फुले लेनचा चौथा. डाऊन दी लेग स्टम्पच्या बराच बाहेर. ये संपाय सिग्नल. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 41 धावा. 5 गडी बाद. आराध्य 11 नेमरे. शॉट ऑफ लेंथ हवेत केलाय. फटका फसलाय. लॉंग ऑन चेंडूच्या खाली. झेल टिपतोय. फलंदाज होईल बाद. मंदार बॅक टू डग आउट. डी 41 वर 6 धक्का. 2 विकेट आले या ओव्हरमध्ये. मागचा बॉल वाईड बॉल होता, तिथे एक्स्ट्रा मिळाली, परंतु त्यानंतर अजून एक विकेट. लॉफ्टी स्ट्रोक खेळायचा होता, पण तो मिड ऑन मध्ये झेल पकडला गेला. मैदानाच्या आतमध्ये हितेश सतीशच्या जोडीने फलंदाजी करेल. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 41ला 6. जुनेद मेमनच्या खात्यामध्ये विकेट. 2 विकेट या ओव्हरमध्ये. एक एक्स्ट्रा धाव त्याने खर्च केली. 4 चेंडू अजूनही त्याला टाकायचेत. स्ट्राईक एंडला आहे हितेश. हितेशसाठी हा बॉल फुल लेनचा. आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेटिकला बॉल थांबवला. तिथे मी इथे 1 धाव. एका धावेच्या मदतीने 42 वर पोहोचलाय धावफलक. पहिल्या डावाचा खेळ. 3री रात्र. उद्या असेल 4थी रात्र या स्पर्धेची. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब पुरस्कृत नबलाई पावणे मसुबा क्रिकेट क्लब मिर्या आयोजित भव्य दिव्य नाईट एक ग्रामपंचायत क्रिकेट स्पर्धा ग्रामीण खेळाडूंसाठी एक क्रिकेटचं मोठं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक आहेत. क्रॉस बॅटिंग ऑन साइडला बॉल 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न त्यामध्ये अपयश आलं. 3 मिळाल्या. 3 बरोबरच 45 वर पोहोचलाय धावफलक. थ्रो झाला. विकेट कीपर फिल्डर यांचा ताळमेळ थोडा कमी. चला नवीन फलंदाज लवकर पोचा. पंचेचाळीस धावा 7 गडी बाद 45 लॉस ऑफ 7 विकेट. 2 बॉल शेवटचे शिल्लक. एकच बॉल आहे. 2 वेळा टाकायचा आहे. ला 7 शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावमध्ये. उडवलाय हवाई हल्ला डाऊन दी ग्राउंड परंतु तिथे फिल्डर आहे. बॉल थांबवलाय परंतु त्याचा पाय लागलाय बाउंड्री ड्रॉपला आणि त्यामुळे इथे मिळतील 6 धावा. धावफलकावर 51 धावा 7 गडी बाद. सांघिक अर्धशतक पूर्ण मेहनतीने कमावलं परंतु इन्कम टॅक्स मध्ये गमावलं अशी परिस्थिती झाली. प्रयत्न शर्तीचे केले. रिप्ले मध्ये बघायला मिळते मागे गेला पीछे देखो पीछे असं जाता प्रेक्षकांनी सांगितलं. त्यानंतर पुलचा प्रयत्न होता. इथे विकेट मिळेल. 51 वर डाव थांबलाय. 8 गडी बाद 51 धावा. 52चं लक्ष असेल या सामन्यामध्ये. फरिया 11 गोळकोट चिपळूणला हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे 52 धावा.
दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला फिल्डर आहे, थोडासा फंबल्ड होईल पण तो बॉल त्याने थांबवलाय. पहिल्याच बॉलवर 1 रन मिळते. हनीफ आणि त्याच्या बरोबर आहे जुनेद मेमन. त्यांनी पहिल्या डावातलं शेवटचं षटक हाताळलं. लक्ष छोट नाहीये, 52चं लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडंसं दक्ष राहावं लागेल. क्रॉस बॅटने घेण्याचा प्रयत्न. वाईटिश मिडॉन मध्ये बॉल जातोय तिथे मी 1 धाव 2 चेंडूंवर सिंगल. तिसरा बॉल डॉट बॉल आणि अजून एक वेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय. भन्नाट बिग साईड. बॅक टू बॅक 2 बॉलवर हनीफ रुमानीला त्याने थांबवलंय. लगातारच्या 2 बॉलवर हा वाईड यॉर्कर आउटसाठी ऑफ स्टंप तब्बल 6व्या-7व्या स्टंपवरून बॉल काढलाय. फुल कव्हर आहे. 2 मिलिटरी पॉवर प्लेचं षटक. लो फुल टॉस होता, वळवलाय बॉटम हँडच्या सहाय्याने. फ्लिक ऑफ द रेस्ट. बॉल पोचलाय डीप मिड विकेट सीमा पार. तिसऱ्या चेंडूवर आलाय हा चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. मात्र त्यानंतरच्या बॉलवर हनीफच्या बॅटमधून 4 धावा. फूड स्टॉल अजूनही आपल्यासाठी ओपन आहे. कुणालाही भूक लागली असेल तर तिथे जा, पैसे द्या, घ्या, खा, पोटाची भूक भागवा. म्हणे डिंगडॉंग. फूड स्टॉल आपल्या मागे, कमेंट्री बॉक्सच्या अगदी मागे म्हणे डिंगडॉंग. पण इथे जाऊन डिंगडॉंग म्हणजे बेल नाही वाजवायचे. उडवले बॉल हवेत, डाऊन दी ग्राउंड आणि सरळ जातोय. बाबा वर्तुळाच्या बाहेर असतील. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 आले. चला स्पीडअप करा. अरे ते 11 नेवरे, आपल्याला ही सूचना आहे, थोडं स्पीडअप करा. ऑन साईडला टर्न केले. बॉल जातोय लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव यावीला घेतली. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. मंदार फलंदाजीमध्ये तेवढीशी छाप पाडू शकलेला नव्हता. पहिल्याच बॉलवर आऊट झाला. मात्र आता गोलंदाज म्हणून त्याला नशीब आजमावायचं आहे. त्यासाठी तो बॉलिंग ट्रॅकवर आहे. पहिल्या बॉलवर एक धाव त्याने खर्च केली. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 13. हनीफसाठी थोडासा फ्लाईट दिलेला चेंडू ऑन साईडलाच पडवलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल सीमा पार. गेला बघ, गेला बघ, म्हणजे नेमका चौकार गेलाय. आणि त्यानंतर या 4 धावा. 4 धावांच्या मदतीने धावफलक झपाट्याने वेग धारण करतोय. 17 धावा आहेत धावफलकावर. 52 बनवायचे. 22 बॉलमध्ये इथून पुढे जिंकण्यासाठी धावा बनवायचे. 35 धावा. 22 मध्ये 35. हे आव्हान आता थोडंसं सोपं केलंय आणि रुमानीने. बॅटिंग पॉवर प्ले लगेचच स्वीकारला. हा कल्पक खेळाडू आहे, त्याला माहिती आहे कधी कोणता गिअर शिफ्ट करायचा. हा कुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि त्यानंतरची रिॲक्शन नाराजी व्यक्त केली हनीफ रुमानीने. 21 मध्ये 35. 17 धावा धावफलकावर. विकेटचा कॉलम खाली आहे. मंदार पुढचा चेंडू हनीफसाठी. अजून एक वेळेला मोठा फटका, पण तो चेंडू हवेत आणि कॅच ऑफ. सोपा झेल आता तो निसटलाय. हा झेल आजच्या रात्रीमध्ये झोपू देणार नाही. झोप उडवणारा झेल होता. बॉल आलाय डॉट बॉल. 20 मध्ये 35 पाहिजेत.
आणि रुमानी सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं तुमच्यासाठी भरपूर धोक्याची घंटा वाजवून जाईल. त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल खाली राहिलाय. डॉट बॉल आलाय. धाव फलकावर आहे 17 धावा. या षटकात एक चौकार आला, परंतु त्यानंतर 2 चेंडू निर्धावले जिथे एक झेल सुटलाय. आता थोडासा शांत संयमी खेळ आणि स्ट्राइक एंडला समोर आहे मंदार. अप्परकट पॉइंटच्या डोक्यावरून टकाटक पटापट बॉल चाललाय सीमा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. जरी बॉल बीट झाला असला तरी या खेळाडूचं सामर्थ्य मोठे. आउटसाइड ऑफ स्टंप उसळी होती विथ बाउन्स. पॉइंटच्या डोक्यावरून उचलला. अप्परकटचा नजराना पेश केला. मिळतोय चौकार. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 52चा पाठलाग करत असताना 21 धावा. धाव फलकावर आहेत आणि आता समीकरण संपली आहे ना. 18 बॉल मध्ये 31. 18 चेंडू 31 धावा. 10.33 ची सरासरी आता या सामन्यामध्ये गरजेची आहे फरिया 11 ला. चला स्पीड अप करा. यानंतर आजच्या रात्रीतली शेवटची लढत अजूनही आपल्याला पूर्ण करायची आहे. नवलाई पावनई मसोबा क्रिकेट क्लब मिऱ्या आयोजित भव्य दिव्य हा क्रिकेटचा सोहळा. तिसरी रात्र. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर सतीश. 18 मध्ये 31 पाहिजे. स्ट्राईक एडला आहे जुनेद मेमन. फुलेलींचा बॉल. बॉटमहँडचा वापर करत असताना अगदी खोदून काढलाय बॉल. जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्ये तिथे क्षेत्ररक्षकाने चेंडू खूप चांगल्या पद्धतीने थांबवला. थ्रो केला आणि त्यावर एक धाव मिळाली. सतीशच्या पहिल्या चेंडूवर सिंगल घेत असताना जुनेदने तत्परता दाखवली. त्याला माहिती आहे हनीफच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. सिंगल घेत असताना त्याला स्ट्राईक एंडला घेऊन जाणं गरजेचं आहे. 22 धावा. धाव फलकावर. हनीफ आहे स्ट्राईक एंडला. समोर सतीश. ओर दी विकेटने नेक्स्ट बॉल. वाह. फुलेलींचा बॉल बीट केलाय. बॉटमहँडच्या सहाय्याने खेळायचा होता, परंतु यावेळेला गती होती आणि टप्पा अगदी पायात टाकला. चांगला यॉर्कर टाकलाय. यॉर्करचं उत्तर हनीफला देता आलेलं नाहीये. बॉल डॉट बॉलच्या रूपाने आले. 18 बॉल शिल्लक होते, त्यामध्ये आता 16 आहेत. 16 मध्ये बनवायचे 30 धावा. त्यामुळे सामन्यामध्ये रंगतदार स्थिती निर्माण होईल. अजून एक वेळेला शपल होऊन घेण्याचा प्रयत्न. यावेळेला लेग स्टंपला फुंकर मारून बॉल निघून गेलाय. अंपायर सिग्नल. वाईट बॉल. एक्स्ट्रा माहिती एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये. या चुका टाळाव्या लागतील. आता 16 मध्ये 29. 16 चेंडू 29 धावांची गरज. फुल टॉस होता, परंतु त्या चेंडूवर धाव घ्यायची. पंच कळवतील निर्णय. वाईट बॉल आहे. वाईट +1 एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. या चुका टाळाव्या लागतील. जर जिंकायचे आराध्य 11 नेवरेला तर या चुका टाळाव्याच लागणार आहेत. आतापर्यंत 3 एक्स्ट्रा आल्यात. आता 16 मध्ये 27. मॅच ऑन. गेम ऑन. टीव्ही ऑन ठेवलाय, कारण आजची रात्र आपल्या नावावर करायची. इथून जिंकणारा संघ युवा देवरुखच्या विरोधात खेळेल. शेवटचा सामना आजच्या रात्रीमधला. लो फुल टॉस होता. हा पंप जॅक केलाय. स्क्वेअर लिगला फिल्डर बॉल थांबवलाय. फंबल झालाय, परंतु दुसरी धाव तो देणार नाही. एक धाव खात्यामध्ये ऍड झाली. एका धावेच्या मदतीने 26 धावा. 15 मध्ये अजूनही बनवायचे 26. 52चं टार्गेट. सामना सहजासहजी संपणार नाहीये. अजून या षटकातले चेंडू शिल्लक आहेत 3. हनीफ आहे स्ट्राईक एंडला.
15 मध्ये 26. थर्डमॅनला खेळ्या बॉल तिथे थोडस खराब फिल्डिंग एकदम मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार कारण लगेचच सगळ्या टीमला बॉल थांबवला गेला, थ्रो केला गेलाय. तोपर्यंत एकदम खात्यामध्ये 27 वर पोहोचलाय. धावफलक 14 चेंडू 25 धावांची गरज. येणारे 2 चेंडू भरपूर महत्वाचे असतील फरिया 11 गोळकोट टीमसाठी. पायात टाकलेला बॉल पुन्हा यॉर्कर होता. बॅकलिपला खाली आणत समोर खेळाय. बॉल जातोय लॉंग ऑफला. फिल्डर आहे डीप मध्ये थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा नाही रोखल्या जाणार. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्ड बरं 29. विकेटचा कॉलम अद्याप खाली. विकेटचा रकाना भरता आलेला नाहीये. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 मध्ये 23 ची गरज आणि दडपण निर्माण केले गोलंदाजी करणाऱ्या टीमवर आराध्य नेमरेवर. त्याचं कारण आहे फलंदाज चांगले खेळत आहेत. या वेळेला फटका हवीत आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का? प्रयत्नच चांगला होता. बॉल हातातून निसटलाय. मिळत आहेत 2 धावा. षटकाची होईल समाप्ती. 31 धावा धाव फलकावर आहेत. 12 मध्ये बनवायचे आता सामना जिंकण्यासाठी 21 धावा. 12 मध्ये 21. मॅच ऑन. दोन्ही टीमसाठी हा सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. कधी जातोय सामना फरिया 11 गोळकोटच्या दिशेने, कधी सामना आराध्य नेवरीच्या दिशेने जातोय. परंतु 12 बॉलमध्ये 21 10.50 ची सरासरी आता गरजेची असेल. विकेट आलेली नाहीये. ही बाब फरिया 11 गोळकोटसाठी भरपूर महत्वाची आहे कारण विकेटचा कॉलम अद्याप त्यांचा खाली आहे. बारा मध्ये 21. चला स्पीडअप करा. बारा मध्ये 21. पहिला चेंडू रोहन लेफ्ट राऊंड विकेट टाकल्या. बॉल अपरकट. वाह क्लास दाखवले ऑन दी टोज. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. देखना रुबाबदार दमदार अफलातून चौकार. 4 धावा. हा क्लास आहे. सुपर क्लास. हनीफ रुमानी सबसे तुफानी आणि त्याचा क्लास इथे दाखवलाय. त्याने झेल सोडला होता हनीफ रुमानीचा. 4 धावा खात्यामध्ये ऍड झाल्यात. 35 धावा धाव फलकावर. 11 चेंडूंचा केस शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आता बनवायच्या 17 धावा. 11 मध्ये 17. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच ऑफ. मंदार होता. लॉंग ऑनला झेल झालेला नाहीये. थोडासा पुढे पडला बॉल. थोडा पुढे पडला आणि त्यामुळेच तो झेल पूर्ण करता आलेला नाहीये. परंतु लॉंग ऑनच्या फिल्डरचं टेन्शन आता वाढलंय कारण त्याने हनीफचा झेल सोडला होता. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये सुखाची झोप मिळेल का हा प्रश्न निर्माण झालाय. हवेत फटका. हवेत मिस टाइम. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेला ती विकेट मिळेल. जुनेद मेमन बॅक टू डग आउट. 7 चेंडूमध्ये 8 धावांची खेळी त्याने साकारली. तो बाद झालाय. 36 वर पहिला धक्का. समीकरण आहे या सामन्याचं. आता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी हे धावा बनवायचे आहेत. परंतु ॲक्शन रिप्ले बघायला मिळतोय. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत गेला. बॅटचा फेस वरती आला आणि ते कॉट अँड बोल्डच्या रूपाने विकेट मिळाली. पहिला धक्का बसतोय. टीम मीटिंग सातत्याने करू नका. रिक्वायरंडी 10.67 वर गेलाय. चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये. 9 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. 16 धावा. 9 मध्ये 16. येणारे 3 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. फरिया 11 गोळकोट तुमचा एक्स्ट्रा खेळू इथे नाहीये. पेनल्टी लागली तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहाल. नाझिम गेल्या मैदानामध्ये. 9 मध्ये 16 आणि पहिलाच बॉल
पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने नाझीम आला आणि त्याने बॉलला गुल केलाय. 4 धावा त्याला मिळत आहेत. चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्या वाढते. बाहेर गेला, जागा बनवली. ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपवरचा बॉल होता. जागा बनवली, रूम पण मिळाली की धूम इथे ठोकली आहे बॉलने. नाझीमच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉलवर चौकार. 40 धावा धाव फलकावर. आता जिंकण्यासाठी फक्त 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू. 8 मध्ये 12. चला फार वेळ घेऊ नका टीम आराध्य नेवरे. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 12 धावांची आहे गरज. अगोटप्याचा चेंडू स्मॅश केलाय. बॉल कव्हर्स मध्ये फिल्डर आहे. बॉलच्या खाली पोचलाय, झेल टिपलाय. नाझीम बॅक टू डगआउट. दुसरा धक्का. 40 ला 2. आणि यांचं आगमन झालंय. स्पर्धेचे मुख्य आयोजक. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये 12 बनवायचे आहेत. पुन्हा 7-12 इथे कुणाच्या नावावर होईल. जवळ आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. रोहन राईट आर्म राऊंड विकेट. अगोटप्याचा बॉल. डॉट बॉल आलाय. समीकरण बदलेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 ची गरज. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. फरिया 11 गोळकोट. सहा मध्ये 12. सतीश शेवटच्या षटकासाठी दाखल झालाय. समोर आहे आणि रुमानी चांगला खेळतोय आजच्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल फुललिनचा डॉट बॉलने सुरुवात केली. 5 मध्ये 12. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीमसाठी सामना खुला झालाय. या चेंडूने अपेक्षा वाढल्यात. शिरकाव करून दिलाय आराध्य नेवरे टीमला. पहिलाच बॉल फुललिनचा. मोठा फटका खेळायचा होता मात्र पहिल्याच बॉलवर बीट केलंय. प्ले अँड मिस. 5 मध्ये 12. सतीश पुढचा चेंडू पुन्हा ओर दी विकेटनेच फिरवलाय हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. या वेळेला देखील ती चूक झाली आणि इथे मेल एक धाव. झेल सोडलाय. कॅच ड्रॉप. 2 कॅच सोडल्यात आज येताना. हनीफ रुमानी बहुधा आपलं नशीब स्वतः सोबत घेऊन आलाय. 2 झेल सुटले. सोपा झेल. आता खेळ बदलणार का. 4 बॉल मध्ये 11 धावा रिप्ले मध्ये बघायला मिळेल. अतिशय सोपा झेल होता तो सोडलाय. रिअल टाइम रिप्ले. आउटसाइड ऑफ स्टंप जाऊन डाऊन दी ग्राउंड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे हा झेल मंदारच्या हातातून सुटलाय. निसटला बॉल. 4 चेंडू मध्ये बनवायचे अजूनही 11 धावा. चला स्पीडअप करा. साईने याआधी झेल सोडला होता. त्यानंतर मंदारने झेल सोडला. आजच्या रात्रीत या दोघांना विशेष पार्टी मिळेल.
जर हा सामन्यामध्ये उलटफेर झाला तर ती पार्टी मिळेल. लॉफ्ट केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑनला, साई धावतोय, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल आहे, 2 मिळतील. आता बनवायच्या 3 चेंडूमध्ये मॅचला जिंकण्यासाठी 9 धावा. साई आणि मंदार दोघेही जीवाची बाजी लावून धावताना बघायला मिळाले, कारण आता नाही तर कधीच नाही. आजची रात्र आपल्या नावावर करायची. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 9 धावा, 52चं लक्ष होतं. जहूर स्ट्राईक एंडला, एक मोठा फटका, एक बॉल मॅटर सॉल्व करून जाईल, परंतु ती संधी देणार का सतीश? 3 मध्ये 9 धावांची आहे गरज. दबाव, स्पष्ट दबाव दिसतोय. रणबी मध्ये थांबलाय, एकच मारायचा आहे, एक चांगला मार. डगआउट मधून सांगितलं जात आहे, दुसऱ्या बाजूला तेच सांगितलं जात आहे, एक चांगला बॉल टाक. आपण अनेक वेळेला म्हणतो एक कॉल आणि मॅटर सॉल्व. येथे मैदानामध्ये प्रत्येक बॉल मॅटर सॉल्व करणार असेल. पायातला बॉल यॉर्कर टाकलाय, वाह, अतिशय सटीक यॉर्कर, सटीक ठिकाणावर टाकल्याने इथे येतोय बरोबरच एक धाव देणारा. 2 चेंडूमध्ये 8, एक चांगला बॉल अजून टाकायचा आहे. स्ट्राईक एंडला पोहोचलाय हनीफ, 16 मध्ये 26 वर खेळतोय, 2 चेंडूमध्ये 8 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर बघायला मिळेल. काही ना वाटत असेल आजच्या रात्रीमध्ये सुपर ओव्हर होऊ द्या, परंतु 2 बॉलमध्ये कोणती जोखीम न घेता आज सामना फिनिश करायचा आहे. हनीफ स्ट्राईक एंडला, 2 मध्ये 8 धावांची गरज. समोर मारलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल, दुसऱ्या धावेचा कॉल आणि या वेळेला फलंदाज होईल धावबाद. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या 7 धावा. षटकार आला तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल, चौकार आला तर जिंकेल आराध्य नेवरे, आणि त्यानंतर एखादी चूक जर झाली, 7 धावा मिळाल्या तर फरिया 11 गोळकोट हा संघ आजच्या रात्रीमध्ये विजयी होईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 2 झेल हनीफ रुमानीचे सुटले मंदार आणि साई कडून, परंतु तरी देखील त्याने चांगली बॅटिंग केली. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 1 मध्ये 7 धावांची गरज. चला नवीन फलंदाज लवकर चला. शोएब आलाय मैदानामध्ये. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल. 1 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी बनवायच्या 7 धावा. वॉट मॅच, तिसऱ्या रात्रीमध्ये काय सामना रंगलाय, यासाठी ही स्पर्धेची खासियत आहे. येथे तुम्हाला घासून सामने बघायला मिळतील. शेवटचा बॉल, 1 मध्ये 7 धावांची गरज, आणि शेवटच्या बॉलवर काठी काढली, दांडीगुल. आराध्य नेवरे हा संघ पुढच्या फेरीमध्ये पात्र झालाय, तर फरिया 11 गोळकोट या संघाचं आव्हान आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये संपुष्टात येते. काय सामना रंगला, 1 मध्ये 7, शेवटच्या बॉलवर विकेट, चांगला यॉर्कर, परफेक्ट टो क्रशिंग होता आणि त्यावर विकेट. या सामन्यामध्ये 52चं लक्ष पूर्ण करता आलेलं नाहीये. सामनावीर ठरतोय या सामन्याचा. चला दोन्ही कॅप्टन लगेच टॉस साठी या.